गरमागरम वरणफळावरती थोडंसं लिंबू पिळून एकदम मस्त लागतं। खूप सोपी रेसिपी आहे, तुम्ही नक्की ट्राय करा। तुम्ही कशी करता हे सुद्धा कमेंटमध्ये कळवा। माझ्याकडं गव्हाचं पीठ मळलेलं आहे। आता आपण एका पातेल्यामध्ये मुगाची डाळ घेणार आहोत। अर्धी वाटी मुगाची डाळ घेतलेली आहे। याला स्वच्छ निवडून धुवून घ्यायचं आहे। पाणी घालायचं याच्यामध्ये आणि हे उकळून घ्यायचं आहे। तोपर्यंत आपण या पिठाची चपाती बनवून घेऊयात। चपाती बनवून व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे अशा पद्धतीने कट करून घ्यायचं आहे। तुमच्याकडे जर रात्रीचं पीठ किंवा सकाळचं पीठ थोडंसं शिल्लक असेल तरी तुम्ही ही रेसिपी करू शकता। आता जे मुगाचं डाळ शिजवत ठेवली होती त्याच्यामध्ये हे घालायचे आहे। याला चांगलं शिजवून घ्यायचं, एक 5-7 मिनिट। चांगलं शिजलं की गॅस बंद करायचा आहे। तोपर्यंत आपण आलं लसूण ठेचून घेऊयात खलबत्त्यामध्ये। गॅसवरती कढई ठेवलेली आहे। फोडणीसाठी तेल घालायचं आहे। मोहरी टाकायची पाव चमचा, आलं लसणाची पेस्ट टाकायची, 2 हिरव्या मिरच्या टाकायच्या, थोडंसं जिरं टाकायचं, मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित। 7-8 कढीपत्त्याची पानं सुद्धा घालायची, चिमटभर हिंग घालायचं, पाव चमचा हळद टाकायची, सगळं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं। तिखट आवडत असेल तर थोडंसं तिखट सुद्धा घालायचं। परत एकदा मिक्स करायचं आणि जी मुगाची डाळ आणि चपाती जी शिजवली होती ती सुद्धा घालायचं आहे। गरजेनुसार पाणी वाढवायचं आणि चवीनुसार मीठ घालायचं। चांगलं 5 मिनिटं उकळून घ्यायचं। मस्त असं आपलं वरणफळ तयार होतं। खूप छान लागतं। कधी कधी स्वयंपाकाचा कंटाळाही येतो, त्याच्यामुळं थोडंसं पीठ जास्त मळायचं आणि असा शॉर्टकट मेनू तयार करायचा। खूप मस्त लागतो, नक्की करून बघा। याच्यावरती थोडंसं लिंबू घातलं ना भन्नाट अशी रेसिपी तयार होते, हलकी फुलकी। नक्की कळवा तुम्ही कशी करता ते सुद्धा कमेंटमध्ये कळवा। ही रेसिपी बघितल्याबद्दल थँक्यू। चॅनलला सुद्धा प्लीज सबस्क्राईब करा। बाय।